सगळं नातं हे सिंधूशी जुळते, वायव्य भारताशी जुळते. याचं कारण असं आहे, म्हणजे आणखी एखादा दाखला देता येईल असा की ज्याला काय होतं की या मार कुळाला वैदिक व्यवस्थेने वेदांमध्ये पिशाच्य असं म्हटलं. बरोबर. म्हणजे मुळात तो मार वंश आहे, पण त्याला त्यांनी मार हा शब्दच गहाळ करून टाकला वैदिक व्यवस्थेने, आणि त्याच्यामुळे त्याला म्हटलं पिशाच्य. म्हणून त्यांची संस्कृती पिशाच्य किंवा पैशाची झाली. पैशाची संस्कृती जी आहे, हो. त्याला पिशाच्य म्हटल्यावर पैशाची संस्कृती झाली. या पैशाची सुरुवात, या संस्कृतीची सुरुवात कुठे आहे? ती वायव्य भारतात. बरं. आणि तिचा शेवट कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. कारण शेवटचा ग्रंथ कुठे लिहिला गेला पैशाची मध्ये? तर गाथा सप्तशती इथे लिहिला गेला महाराष्ट्रात. म्हणजे महाराष्ट्राची उत्पत्ती हा एक वेगळा भाग आणि मराठी हा वेगळा भाग. वेगळा भाग कसा? हां, तर त्याचा म्हणजे महारांची भाषा किंवा महाराष्ट्राची भाषा ही मराठी. हो, आणि महाराष्ट्री ही वेगळी भाषा आहे. अच्छा. याचं दोन कारणं अशी आहेत की या ठिकाणी मारहरठ्ठ नावाचे लोक जे होते, याचं उदाहरण मी सरळ सरळ असं तुलना करूनच देतो तुम्हाला. ओके. की 12व्या शतकामधला आपण विचार घेऊ. म्हणजे 12व्या शतकामध्ये दोन प्रभावी संप्रदाय आपल्याकडे आहेत. एक ज्याला आपण शिवारकरी, मी त्याला शिवारकरी म्हणतो, वारकरी म्हणत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये श्रम संस्कृती संस्कृती जी आहे, म्हणजे मी त्याला शिवारकरी संस्कृती, जे दिंडे आणि पंढरपूरचा सगळा परिसर जो आहे हो. तो शिवारकरी संस्कृतीचा. आणि म्हणून शिवारकरी हा एक संप्रदाय होता आणि महानुभाव हा दुसरा संप्रदाय होता. पण त्याच्यावरती त्याचं वैष्णवीकरण जेव्हा झालं तेव्हा हे दोन माणसं समोर आली भाषेच्या बाबतीमध्ये. एकीकडे ज्ञानेश्वर आणि दुसरीकडे नागदेवाचार्य. नागदेवाचार्य एवढ्यासाठी म्हणतो की ती लीळाचरित्र त्यांनी सांगितलं, त्यांनी ते लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं, ते संकलन त्यांचं आहे, म्हणून नागदेवाचार्यांची भाषा असं म्हणते. चक्रधरांची म्हटली तरी काही बिघडत नाही. मग हे भाषेची दोन रूपं आपल्याला 12व्या शतकामध्ये दिसतात, की एक चक्रधरांची भाषेचं रूप आहे आणि दुसरं ज्ञानेश्वराच्या भाषेचं रूप आहे. या दोन्हीचा जर आपण विचार केला तर फार मोठा फरक दोन्हीमध्ये आहे. तो कोणता आहे? तर नागदेवाचार्य जी आहे ती भाषा ही लोकाश्रयी आहे. ओके. ज्ञानेश्वरांची भाषा ही राजाश्रयी आहे. फरक आपल्याला लक्षात घ्या की चक्रधरांची जी म्हणजे नागदेवाचार्यांची जी आहे ती व्यवहार भाषा आहे आणि ज्ञानेश्वरांची ग्रंथ भाषा आहे. ही बोलीधार्जिनी आहे नागदेवाचार्यांची भाषा, आणि ही मात्र संस्कृत धार्जिनी आहे. अच्छा. एक गद्यरूप आहे नागदेवाचार्य, एक पद्यरूप आहे ज्ञानेश्वरांची, एक आचार प्रधान आहे, दुसरी तत्वज्ञान प्रधान आहे, तिसरा दोष एक श्रवणी आहे तर दुसरी ब्राह्मणी आहे. त्याच्यानंतर याचं लिपी वैविध्य आहे आणि ती नागरी लिपीमध्ये लिहिली गेलेली आहे. आणि म्हणून एकाचं प्रतिनिधित्व नागदेवाचार्य करतात तर दुसऱ्याचं प्रतिनिधित्व ज्ञानेश्वर करतात. अशा दोन भाषांची सगळी रूपं 12व्या शतकामध्ये आपल्याला आपलं नातं नेमकं ज्ञानेश्वराच्या भाषेशी नागदेवाचार्य, कारण ती भाषा संस्कृतचं व्याकरण स्वीकारत नाही. आणि आजचा जे आपलं चाललेले अभिमत भाषेचा जो दर्जा, मग तो कोणत्या भाषेला दिला हा एक प्रश्न निर्माण होतो. हा अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नागदेवाचार्याच्या भाषेला दिला की ज्ञानेश्वराच्या, म्हणजे मग आणखी पुढं एक नवा प्रश्न निर्माण होईल की मग पसायला तुम्ही मला एकदम बहुतेक दाभोळकरापर्यंत नेऊन ठेवा की सांगता येत नाही. तर अभिजात या शब्दाचा अर्थच मुळात जो उच्च कुळात जन्मलेला आहे तो. अभिजात शब्द जर आपण विचारात घेतला तर अभिजात अभि म्हणजे जात म्हणजे जन्मलेला आणि अभि म्हणजे उच्च कुळ. मग अभिजात भाषा म्हणजे कोणाची भाषा? मग उच्च कुळातल्या लोक. साधी गोष्ट आहे. मग ज्या भाषेला हा दर्जा द्यायचा आहे तो उच्च कुळातील लोकांच्या भाषेलाच दिला जाईल ना. ते काही तुमच्या खेड्यापाड्यात बोलणारे त्या ग्रामीण पुढे वराडीला किंवा आयरणीला त्याला थोडी देणार आहे पुढे. नाही, आज अभिमत भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे चळवळीतले लोक सुद्धा आनंदित झाले, पण हा प्रश्न अनुत्तरितच आहे ना की कोणत्या भाषेला. ते सांगत नाही ना आतापर्यंत. हा मुद्दा ठळक व्हावा म्हणून मी ते तो ठळक होत नाही. याचं कारण आहे की त्याची आम्ही चिंता करत नाही त्या गोष्टीची, आम्ही त्याच्यावर प्रश्न निर्माण करत नाही. बरोबर. प्रश्न निर्माण केले की बा कुठल्या भाषेला दर्जा दिला तुम्ही, म्हणजे प्रमाण आहे म्हणजे ज्ञानेश्वरीय मराठी जी आहे त्याला दिला की नागदेवाचार्याच्या मराठीला दिला, हे पहिल्यांदा स्पष्ट व्हायला पाहिजे. कारण आमची जी आहे बोली नागदेवाचार्यांची भाषा तुम्ही आपण लीळाचरित्र वाचताना त्यात इतके संदर्भ आणि नागरी बोलीतले आहे. आणि दोन्हीमध्ये भाषा म्हणजे दोघांच्या नागदेवाचार्यांची मी त्याच्या भाषाविक भूमिकाही समजून सांगतो. दोन्हीमधला फरक आहे. म्हणजे नागदेवाचार्य काय म्हणतात की तुमचा अस्मात तस्मात मी नेणे का, की तुमचा अस्मात तस्मात मी नेजा, तू संस्कृत मला नको सांगू तू काही, हे नागदेवाचार्य. पण ज्ञानेश्वर काय म्हणतात? ज्ञानेश्वर म्हणतात की माझा मराठाची बोलू कौतुके
तेही अमृता ते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेलविन. आता या ओळीचा अर्थ खरा सांगत नाही आपल्याला कोणी. इथे मराठीचा शब्द नाही आहे, तिथे आहे माझ्याकडे 1920ची राजवाड्याने संपादित केलेली ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यामधले संदर्भ मी वापरतो. म्हणून माझा मराठाची बोलू, मराठा याचा अर्थ हा एक प्रक्षिप्त शब्द आहे. माझा महाराष्ट्राची बोलू असं म्हणायला पाहिजे त्यांनी खरं. तर तो या म्हणजे इथल्या महाराष्ट्रामध्ये जी भाषा बोलली जाते ती भाषा, माझा मराठाची बोलू, त्या भाषेचा बोल किंवा तिचे शब्द, माझा मराठाची बोलू कौतुके तेही अमृता ते पैदे. आता तेही हा शब्द मला महत्त्वाचा वाटतो, कारण जेव्हा हेही असते तेव्हा तीही असते. पण ज्ञानेश्वर अमृतात पैजा जिंकणारी एकच भाषा आहे असं नाही म्हणत. जशी मराठी किंवा इथली जी मूळ भाषा आहे ती अमृतात पैजा जिंकणारी आहे, तेही म्हणजे त्यांना दुसरी भाषा अभिप्रेत आहे की जी अमृतात पैजा जिंकते, ती म्हणजे ज्ञानेश्वरी, आपल्या संस्कृत भाषा. तुमचा देवनागरिक शब्दाला आक्षेप आहे? नाही, आक्षेप म्हणून नाही आहे, पण ती एक लिपी आहे. बरं. देवनागरी ही निर्माणच मुळात त्याच्यासाठी झाली की ब्राह्मीला शह देण्यासाठी देवनागरी जन्माला येते. बरं. कारण अशोकाचे शिलालेख तुम्हाला ब्राह्मीमध्ये सापडतात. ब्राह्मी म्हणजे त्याला धम्मलिपी म्हणा, ब्राह्मी म्हणा, कारण ती प्राचीन आहे. अशोकाच्या शिलालेखामध्ये की त्या लिपीचं पुनरुज्जीवन अशोकाने केलं, ती लिपी त्याच्या आधी होती आणि त्याच्यानंतर त्याला धम्मलिपी असा शब्द अशोकाच्या काळामध्ये वापरला गेलेला आहे. तर ती लिपी 10व्या शतकापर्यंतही आपल्याकडे अस्तित्वात होती. बरं. म्हणजे मग याचा अर्थ असा आहे की ग्रंथही त्या लिपीत लिहिले गेलेले असतीलच. जर ती शिलालेखांमध्ये आहे तर याचा अर्थ काय, ग्रंथांमध्ये ती लिपी असायलाच पाहिजे. श्रमणी परंपरेमध्ये लिपी ही होती म्हणून त्यांचे ग्रंथही होते. पण दुर्दैव असं आहे की वैदिक सत्ता दोन गोष्टींवरती टिकून राहते, एक म्हणजे भाषा आणि दुसरी लिपी. तुम्हाला संपूर्ण समाज जर अडाणी करायचा असेल तर त्यांची भाषा आणि लिपी बदलून टाका. एकदा ती बदलली म्हणजे आता समजा सगळे ग्रंथ जर ब्राह्मी लिपीमध्ये लिहिल्या गेलेले असतील श्रमणांची आणि तुम्ही लिपी बदलली आणि दुसऱ्या लिपीमध्ये ग्रंथ आले तर आधीचे ग्रंथ नष्ट करणं फार सोपं आहे ना. मग नालंदा करायला काही वेळ लागत नाही, ते केव्हाही नष्ट करता येऊ शकते. आधीच्या लिपीतले ग्रंथ तुम्हाला नष्ट केले की तुमचं ज्ञानही नष्ट होत जाते, तुमचं संचित नष्ट होत जाते. म्हणून आपल्या देशामध्ये सतत लिप्या बदललेल्या आहेत भाषेमध्ये. कारण काय होतं की ज्ञानभाषा आणि लोकभाषा ज्या वेळेला एकत्र होतात त्यावेळेला समाज हा सज्ञानी व्हायला लागतो. पण जेव्हा जेव्हा समाज सज्ञानी व्हायला लागला की आपण त्याच्यातली ज्ञानभाषा वेगळी करतो आणि लोकभाषा वेगळी करतो. म्हणजे बोली वेगळी केली जाते आणि ज्ञान ही वेगळी केली जाते. म्हणून आपल्याकडे काय संस्कृत ही ज्ञानभाषा होती तेव्हा आपण सामान्य मराठी बोलणारेच होतो. अरबी फारसी ज्ञानभाषा झाली तेव्हा आपण दुसरंच बोलत होतो. बरोबर. एक धाडसाचं आणखी तुमचं एक विधान आहे की 16व्या शतकापर्यंत किंवा 12व्या ते 16व्या शतकापर्यंत जातीच्या संदर्भातलं तुमचं एक संशोधन आहे, ते थोडंसं तुम्ही मांडावं. ते फार धाडसाचं आहे, ते मी सांगत नाही काय आहे. बरं. म्हणजे जातीचं अस्तित्वात नव्हत्या अशा, म्हणजे त्या पद्धतीच्या, म्हणजे त्यात तुम्ही खेडं एक सांगितलं, खेडं, आणि दुसरं खेड्यामध्ये असलेली शिवार संस्कृती, आणि दुसरं बाजारपेठ सांगताय जी नागरी संस्कृती. हां. तर आणि त्यात पुन्हा जाती मी जातीचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला, मग त्याच्यासाठी अनेक ग्रंथ शोधण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने मला जातीच्या विषयी संदर्भ पुरवणारे ग्रंथच नाही सापडले. बरं. की जातीविषयी संदर्भ म्हणजे जाती भास्कर नावाचा एक ग्रंथ शंकराचार्यांनी मध्ये उल्लेख केला होता की जाती भास्कर नावाचा ग्रंथ आहे की जिथून जातीची त्याच्यामध्ये सगळे उल्लेख आहेत. म्हणून मी तो ग्रंथ मागवूनच घेतला, त्याचा शोध घेतला. पण त्याच्यामध्ये जातीची उत्पत्ती ही काही कुठे सापडली नाही. मी वर्ण आणि जात ह्या दोन वेगळ्या संस्था मानतो. वर्णातून जात निर्माण झाली असं मला वाटत नाही, कारण वर्णाची लक्षणच वेगळी आहेत आणि जातीची लक्षणच फार वेगळी आहेत. म्हणून जातीविषयी कुठेही संदर्भ किंवा काहीही हे सापडलेलं दिसत नाही. मग मी तर्क आणि वास्तव अशा दोन गोष्टी मांडतो की जे वास्तवात आहे मग त्याचा तर्क आणि शोध घ्यायचा. मग जात ही वास्तवात आहे, ती तुम्ही नाकारू शकत नाही. मग तर्काने ती का कशी निर्माण झाली असेल तर मला असं वाटतं की 7व्या शतकापर्यंत आपल्याकडे असं होतं की 7व्या शतकापर्यंत आपली सगळी सत्ता जी आहे ही बुद्धिझम हा 7व्या शतकापर्यंत फार प्रभावी होता. त्या लेण्यांची कोरणे ते सगळं जे आहे हे 7व्या शतकापर्यंत सापडले. पण त्याच्यानंतर मात्र आपल्याला असं लक्षात येते की बुद्धाचा ऱ्हास एका झपाट्याने झालेला आहे आणि फार झपाट्याने झाला. 1500 वर्षाची परंपरा एक 200-300 वर्षात कशी नष्ट होते हेच मला कळत नाही. बरं, होते तर होते, त्याचे जे अनुयायी होतील इतक्या वर्षाचे, म्हणजे समजा तुम्ही त्यांचे भिक्खू किंवा त्यांचे प्रचारक मारले असतील, पण सामान्य जनता कुठे गेली त्या विचारांची? त्याचं परिवर्तन काय झालं?
ती माणसं कुठे आहेत? बरोबर. असं 7व्या शतकापासून आपल्याकडे जी परिवर्तनं झाली त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की जात नावाची संकल्पना जी आहे ही फार उशिरा जन्माला आली. म्हणजे मला शिवकाळामध्ये म्हणजे 16व्या शतकापर्यंत असं वाटतंय की बाबा जर जात या स्वरूपाची असती जी आज आपण म्हणतो अस्पृश्यता अमुक डमुक, तर नायनाक सोमनाथ हे किल्लेदार कसे काय होऊ शकले असते? जर त्यावेळेला नाग नावाचे लोक हे किल्लेदार आहेत अशा नोंदी आहेत. म्हणजे मी जवळचं सांगतो अशातला भाग नाही, शिवकाळामध्ये त्या काळातल्या नोंदी आहेत. मग हे जर किल्लेदार असतील तर त्यावेळेला जाती व्यवस्था होती कुठे? तर याचा परिणाम असा झाला की उत्तर भारतामधून ही जात खाली खाली सरकत आलेली आहे आपल्याकडे. मग त्यांनी काय केलं की त्यांनी क्षेत्रपती योजना, त्याच्यावरती ग्रंथच आहे मला असं नावाने येतो आहे, तो येईल नंतर किंवा. तर ही क्षेत्रपती नावाची योजना त्यावेळेला 7व्या शतकात राबवली गेली की एखादं पराक्रमी घराणं पाहायचं, त्या घराण्यातला जो पराक्रमी पुरुष आहे त्याला क्षेत्रपती करायचं. क्षेत्रपती म्हणजे क्षेत्र म्हणजे भूमी, क्षेत्रपती म्हणजे भूमीचा मालक करायचा. आणि त्याचा सत्ता जी आहे ती डोंगराशी म्हणजे किल्ला बांधायचा ते किल्ल्यावरती त्याची सत्ता देऊन टाकायची. म्हणून आपल्याकडे 7व्या शतकानंतर सगळी सत्ता ही डोंगरातून चाललेली आहे. सपाटीवरच्या जमिनीचं काय करायचं? त्यावेळेला वैदिक व्यवस्थेने हे केलं की त्या सपाटीवरच्या जमिनी दानाच्या स्वरूपात आपण स्वीकारल्या, अग्रहाराच्या स्वरूपामध्ये. आणि तिथे मग ग्राम नावाची व्यवस्था निर्माण केली. आधी 7व्या शतकाच्या आधी आपल्याकडे ग्राम नावाची व्यवस्था आढळत नाही. बुद्ध कुठल्याही खेड्यात जाऊन थांबला असं उल्लेख सापडत नाही. बाबर आपल्याकडे आला, बाबराचं म्हणणं होतं की असं ग्राम त्याला कुठे काही दिसलेलं नाही. तो म्हणते की आता इथे बसलो होती, दुसऱ्या दिवशी पूर्ण ते उजाड होतं सगळं. म्हणजे फार हौस पद्धतीनं शेती केली जायची आणि त्यातला माल जो आहे तो शहराने घेऊन विकला जातो. म्हणून जातक कथांमध्ये आणि गाड्याच्या गाड्या भरून हे व्यापारी लोक शहरांकडे माल घेऊन जाताना तुम्हाला दिसतात, ते सगळे सापडतात. म्हणून ग्राम नावाची व्यवस्था त्यावेळेला नव्हती, शहरीकरण होतं. शहरातून आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा. 7व्या शतकापर्यंत ही अवस्था आपल्याला दिसते. परंतु 7व्या शतकामध्ये काय झालं की क्षेत्रपती योजना नावाची योजना राबवली गेली. एखाद्याला क्षेत्रपती करायचं, त्याच्याकडून अग्रहाराच्या स्वरूपात जमिनी मिळवायच्या, त्या जमिनी सपाटीवरच्या मिळवायच्या आणि तिथे ग्राम नावाची व्यवस्था स्थापन करायची. आता ही ग्राम व्यवस्था स्थापन केली की त्या मग तिथला माल तिथेच राहायला लागला. बाहेर जायचं कामात स्वयंपूर्ण व्हायला लागले आणि आंतरराष्ट्रीय व्यापार बुडून गेला सगळं 7व्या शतकानंतर या देशाचा संपूर्ण संपला. आणि मग परिणाम असा झाला की आपले ती जी शहरं होती, शहरामध्ये आजही आम्हाला दिसते ही तांबड गल्ली आहे, ही सोनार गल्ली आहे, ही आमची सुतार गल्ली आहे. परिणाम असा झाला की आंतरराष्ट्रीय व्यापार बुडवून शहरं संपली. त्या शहरामध्ये लोकांना कामच नव्हतं मिळत. मग ही माणसं खेड्याकडे आहेत. आता एखाद्या खेड्यामध्ये जर 5 सुतारांची गरज असेल तिथे 10 लोक आले, त्याला पैसे कोण देते? म्हणजे आमच्याकडून काम घ्या, आमच्याकडून काम घ्यायला आमच्या पोटं द्या. भविष्य त्यांनी तिथेच होती. आणि अशा पद्धतीनं जात ही शेतीसाठी, म्हणून शेती आणि जाती यांचा संबंध आहे. उत्पादनाच्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये जात सक्रिय होत नाही. कारखान्यामध्ये जर तुम्ही गेले तर तिथे जात काही उपयोगाची होत नाही, पण शेतीशी मात्र जातीशिवाय शेती होत नाही. त्यामुळे शेतीसाठी निर्माण केलेली ही एक व्यवस्था आहे. आणि क्षेत्रपती योजना याच्यातून ती जाती व्यवस्था निर्माण झाली. याचा मी अत्यंत दुसरं धाडसाचं उदाहरण एक विधाने करतो की या क्षेत्रपती योजनेचा अखेरचा आणि शेवटचा प्रयोग हा शिवाजी महाराजांवर झालेला आहे. क्षेत्रपती करून त्यांना, पण महाराज इतके हुशार होते की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. म्हणून त्यांनी सांगितले की तुम्हाला वतनं देत नाही, वेतनावरती काय ते बोलत. त्यांनी वतनं दिली नाही म्हणून पेशवाई सर्व 1200 वर्ष पुढे ढकलली. तिथे जर क्षेत्रपती योजना लागू झाली असती तर पेशवाई खूप आधी जन्माला आली असती. पण महाराजांनाही माहिती होतं की म्हणून त्यांनी त्यांचं धोरण बदललं. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला वतन हा प्रकार नाही, त्यांनी सगळ्यांना वेतनावर काम केलं. बरोबर. पुढच्या ग्रंथाकडे जाण्याच्या अगोदर फक्त 2 उपप्रश्न. अस्सल इंग्रजी कालखंडामध्ये मोल्सवर्थने भाषेवर काम केलं. त्याच्यानंतर आता अलीकडेच गणेश देवींनी पण त्याच्यावर काम केलं. या दोन्ही लोकांच्या ज्या भूमिका त्या वेगवेगळ्या आहेत अर्थातच. त्याच्याशी तुमचं संशोधन जुळतं ते नाकारतं, त्याच्याकडे कसे पाहता की हा त्याचा तुमचा टप्पा आहे काय म्हणा? नाही, मी त्यांचं संशोधन नाकारत नाही, पण त्याच्या मर्यादा मला लक्षात येतात. म्हणजे वर्ड्सवर्थच्या मर्यादा अशा आहे की त्यांना इंग्रज लोकांनी जे याचं काम केलं प्रामुख्याने ते जर्मनीचे असतील किंवा वेदांवरती काम करणारे असतील किंवा कुठलेही पाश्चात्य लोक जे आहेत यांना संदर्भ पुरवणारी मंडळी ही इथलीच होती. आणि ती संदर्भ त्यांना त्या व्यवस्थेच्या अंगाने पुरवले गेलेले. त्याचं संशोधन किंवा चिकित्सा नाही केली जात. त्यांना जे संदर्भ उपलब्ध झाले इंग्रज माणसांना त्याच्या बळावरती त्यांनी पुढची सगळी त्यांची मांडणी केलेली आहे. वर्ष तेच झालं. गणित काम जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं की हे संकलन आहे, संपादन आहे.
चिंतन किंवा नवीन विजन किंवा नवीन दृष्टिकोन हा प्रामुख्याने त्याच्यातून फारसा प्रकट होतो असं मला वाटत नाही. म्हणून ते संदर्भासाठी म्हणून ती फार महत्त्वाची आणि मोलाची कामगिरी आहे. पण नवीन याच्यासाठी म्हणून ती आपल्याला फारसं हे आहे. ज्ञानेश्वराच्या गिरसन केलेला काम पुढे गिरसन केलेला गिरसन म्हणतात गियर्सन ते भेदभाव कसा आला भेदभाव नाही, आपण ते थोडेसे हे एवढे जे आतापर्यंत आपण जे बोलतोय हे त्याच्या फक्त पहिल्या ग्रंथावर बोलतोय आणि माझे इतके प्रश्न आणखी बाकी नाही ठीक आहे. मी पण बुलढाण्यात आहे, आपण पण बुलढाण्यात आहात. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं त्यात असं आहे की हा ग्रंथ जवळपास पहिला खंड किती पानांचा 800 पानांचा एक खंड आहे. त्याच्यावरच आपण बोलतोय. आणखी असे जवळपास सर आम्ही सांगितलं की इतके खंड अजून येणार आहेत. त्यातले 4 खंड आले. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण फक्त ट्रेलरच करतोय या ठिकाणी. पिक्चर खूप बाकी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. परस्पर वाचायला म्हणजे तुम्ही वाचाल तर त्या पद्धतीची उत्तर मिळतील. केलं असं आपलं म्हणणं आहे. चळवळीचं पण तेच म्हणणं आहे आणि त्या चळवळीच्या म्हणण्याला तुम्ही आणखी आधार देतात. पण मात्र इथं प्रचलित व्यवस्था मात्र कसायलांकडे, ज्ञानेश्वरीकडे आणि ज्ञानेश्वराकडे वेगळ्या अर्थाने पाहतो. दोन संप्रदाय मी साधारण असं म्हणतो. म्हणजे आता मी एक नाटक आहे, माझे नाटकाचे लोक बसलेले आहेत. त्यांच्यासमोर एक नाटक सध्या त्यांच्याबद्दल जास्त त्याच्याप्रमाणे केलेलं आहे. त्याचा नामदेव पाहिजे नावाचं एक ठिकाणी आहे सगळं आहे आणि त्याच्यामध्ये तो महत्त्वाचा प्रश्न मी घेतलेला आहे. त्या नाटकातच आहे की पांडुरंग आणि विठ्ठल हे दोन वेगळे संप्रदाय पंढरपुरामध्ये आहेत. म्हणजे विठ्ठल परंपरा ही पंतांची आहे, तर पांडुरंग परंपरा ही संतांची आहे. म्हणजे पांडुरंग परंपरेला प्राचीन इतिहास आहे. पण 12व्या शतकाच्या आधी विठ्ठलाचं अस्तित्वामध्ये म्हणजे विठ्ठल हा 12व्या शतकाच्या आधी ही त्याची नोंद नाही. म्हणून नामदेवासारखा माणूस होते की निर्गुणाचे वैभव आले तेही विठ्ठल विशेष समिती की निर्गुणाचं वैभव हे आमच्या पांडुरंगाच्या भक्तीला निमित्त करून आलेलं आहे आणि विठ्ठलाच्या वेशाने आमच्या बसवलं गेलेलं आहे. ही नोंद नामदेव असते. आणि म्हणून त्या दोन हे वेगळे प्रवाह आहेत. ज्ञानेश्वराचा प्रवाह वैदिक व्यवस्थेकडे जाणारा प्रवाह आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की पहिला प्रश्न माझ्या मनात सांगितलं होतो की ज्ञानेश्वरी जर हा वारकऱ्यांचा ग्रंथ असेल तर तो पंढरपुरात का नाही वाचला गेला, निवासाला का वाचला? निवास हे वैदिक व्यवस्थेचं ठिकाण आधीपासून प्राचीन काळापासून हे वैदिक व्यवस्थेचं. दुसरी गोष्ट ज्ञानेश्वरांनी भक्ती किंवा हे कसं करायचं असं भगवद्गीतेचा अनुभव का स्वीकारला गेला? कारण भगवद्गीता हा मुळातच एक ग्रंथ असा आहे की जो बुद्धिझमला प्रचंड विरोध करण्यासाठी निर्माण झालेला आहे. त्याच्यात अनेक श्लोक असे आहेत की बुद्धाला पूर्ण विरोध करतात आणि बुद्धाचा विनाश कसा करता येईल याच्या विशिष्ट सूचना त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एखादा श्लोक मी तुम्हाला सांगू शकेल उदाहरण द्यायचं झालं की परित्राणाय साधना विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय यथामोहामी विरोधी असं याचा अर्थ सांगताना आम्ही किंवा दुर्बळांसाठी आम्ही हा धर्म स्थापन करतोय असं होत नाही. कारण सतत आम्ही करत असं म्हणजे मी जसा अनुभव घेतो अंतिम असं माझा दावा नाही की परित्राण पाठ कोण करतं सरळ आहे पूर्वीच्यामध्ये केलं जातो. परित्राणाय साधूना साधू हे उपचार करतो. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृत्या म्हणजे त्यांनी जे दुष्कृत्य केलेले आहे ते परित्राण पाठ करतात. साधू म्हणतात त्यांनी ते दुष्कृत्य केलेले आहे. विनाशाय दुष्कृत्या धर्मसंस्था व्यवस्था धर्मसंस्था हे सर्व आता ही सर्व सर्व आहे की त्याच्यामध्ये बुद्धिदत्त अनेक श्लोक आहेत. अनेक म्हणजे नाही असं नाही एक नाही 10 त्याच्यामध्ये सादर करू शकतो. आणि म्हणून मग त्याची जी ज्ञानेश्वरी लिहितात त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे 10व्या चौकटीमध्ये असं म्हणतात की एके हा तो स्वभावता खंडितो बौद्ध मत साहित्य तो वार्तिकांचा. आता या ओळीचा अर्थ मी सांगत नाही पण त्याचा अर्थ असा आहे की खंडलेला दात जो आहे वार्तिकांनी जे बुद्धाचं खंडन केलेलं आहे त्याचंच ते पूर्ण जीवन जगतो आहे असा त्याचा अर्थ आहे. ते ज्ञानेश्वरी का लिहितात तर ज्ञानेश्वरीचा उद्देश सांगताना ज्ञानेश्वर स्पष्टपणे असं म्हणतात की शब्द जे लभे ते घडवून अनुष्ठुभे स्त्री शूद्रादी प्रति हे सामान्य तिथे शब्द ब्रह्म वेद शब्द जे न लभे जे वेदांना साध्य झालं नाही शब्द जे न लभे ते घडवून अनुष्ठुभे ते मी अनुष्ठुभ छंदात निर्माण केले. सगळी ज्ञानेश्वरी ही अनुष्ठुभ छंदात लिहिली गेली की शब्द जे न लभे ते घडवून अनुष्ठुभे
स्त्री शूद्र आणि म्हणजे सामाजिक वेदांना जे करतात नाही ते सगळं तत्वज्ञान मी इथे शूद्र आणि स्त्रियांच्या डोक्यामध्ये या ग्रंथाच्या मार्फत टाकतोय. आता वेळ आपला फार पुढे सरकतोय आणि जेव्हा असं ही पत्रिका जाहीर झाली त्यावेळेस काही लोकांनी मला प्रश्न पाठवले होते. तर ते फक्त शेवटचे प्रश्न आहेत, 3 प्रश्न आहेत ते जवळपास. तो दुसऱ्या खंडावर एक प्रश्न पाठवला. चिठ्ठी आलेली आहे त्यामुळे आपण विचार करू. तर तो सिंधू ते बुद्ध अज्ञात इतिहासाचा शोध याच्यावरचा एक आहे. सिंधू काळ ते गौतम बुद्धापर्यंत 4000 वर्षाचा इतिहास गहाळ झालेला आहे. तर या दरम्यानच्या 4000 वर्षाच्या इतिहासामध्ये नेमके काय घडत गेले असावे? मी थोडक्यात एकदम 2 वाक्यात सांगतो की या काळामध्ये विश्वामित्र नावाचा एक माणूस निर्माण झाला ज्याने पूर्ण वैदिक व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि त्यांनी एक नवी व्यवस्था जी निर्माण केली ती त्यांनी वैश्विक ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेला ब्रह्म समायन शब्द ब्रह्म वापरला. तो निर्गुण निराकारी तो वैश्विक ऊर्जेला ब्रह्म म्हणतो. म्हणून त्याचा तो श्लोक आता सगळ्यांना माहिती असेल पूर्ण ते पूर्ण आहे ते पूर्णातून हे पूर्ण दिलं होते. ही ऊर्जेची कन्सेप्ट आहे मुळात. आणि त्यांनी विश्वामित्राने ही प्रतिसृष्टी सृष्टी म्हणजे धर्म सृष्टीचा अर्थ धर्म असा येतो. म्हणून त्यांनी प्रतिसृष्टीने दुसरा धर्म निर्माण केला जो वैदिक व्यवस्थेचा पूर्ण विरोधी होता जो उपनिषदांमध्ये आहे. उपनिषदाला वेदांत असं म्हणतात आणि वेदांताचा अर्थ वेदांचा शेवटचा भाग होत नाही. ज्यांनी वेदाचा अंत केला तो वेदांत आणि म्हणून जे कर्मकांड वेदांमध्ये आहे त्याचा विरोध वेदांताने केला म्हणजे विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीने केला. ते उपनिषदांमध्ये सगळं तत्वज्ञान आहे आणि म्हणून त्या काळामध्ये ह्या मोठा संघर्ष आहे त्यामधल्या काळामध्ये. खरं म्हणजे मोठे दीर्घत्वरी रॅपिड फायरसारखं आपल्याला शेवटचा प्रश्न विचारतो मी. जो तुमचा आगामी ग्रंथ येणार आहे याच्यामध्ये म्हणजे हे ग्रंथाचं नाव आहे. या ग्रंथामध्ये विठ्ठलाविषयी त्याच्यानंतर संत चळवळीविषयी आपण काही एक म्हणणं मांडलंय. तर यापूर्वीचा जो राची भेटेचं हे संशोधन ते तुम्ही नाकार करायचं त्याच्या थोडक्यात बोलूया. म्हणजे आम्ही नाकारतो असं प्रभाव नाही. राची भेटे किंवा तत्कालीन जे संशोधक आहे त्यांनी या पंढरपूरच्या असं चळवळीचं जे विश्लेषण केलेलं आहे ही मंडळी एका विशिष्ट स्टेजपर्यंत येते आणि जेव्हा व्यवस्थेला धक्का बसतो असं त्याच्या लक्षात येते ती तिथे थांबते आणि तिथे पुढचं संशोधन सोडून देते. प्राचीन लेणी तो बुद्ध आहे एवढा उल्लेख करतात पण बुद्ध कसा आहे समजत नाही आणि तिथे ते थांबतात आणि ते सोडून देतात. मला असं वाटतं की माझा हा ग्रंथ जो आहे हा त्याच्या पुढे सरकणारा ग्रंथ आहे जिथे ते थांबतात. धन्यवाद सर. आपण बरेच प्रश्नांची उत्तर दिली तरी सुद्धा मी नम्रपणाने या ठिकाणी सांगतो सरांनी असं जंप घेतले बऱ्याच गोष्टींचे पण त्याचा अत्यंत ससंदर्भ आणि विवेचनपूर्ण रसाळ अशा पद्धतीने या ग्रंथामध्ये विवेचन केलेले आहे. तरी आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातले लोक जेव्हा वाचतील तेव्हा वाचतील पण बुलढाणेकर आणि विदर्भातले सगळे लोक वाचतील चर्चा करतील आणि ही जी चर्चा आहे ही महत्त्वाची आहे. आपलं भाषा साहित्य संस्कृती लिपी याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष आहे आणि ही उणीव सर भरून काढण्याचा प्रयत्न करतायत. वाद करावा प्रतिवाद करावा त्याचं खंडन करावा आणि अशा पद्धतीने विचार विमर्श किंवा जो डिस्कोर्स असतो तो पुढच्या टप्प्यावर जात असतो. तर सरांनी सुरुवात केली आणि ते अर्थ